Good afternoon, student. यापूर्वीच्या तासाला आपण पुरवठा निर्धारित करणारे घटक याविषयी माहिती पाहत होतो. त्यामध्ये बाजारपेठेतील वस्तूंचा पुरवठा कमी असणं किंवा जास्त असणं हे कोणत्या घटकावर अवलंबून असते. त्या पुरवठ्याला काही घटक प्रभावित करीत असतात. तर ते घटक कोणते आहेत तर पुरवठा निर्धारित करणारे घटक कोणते आहेत याबद्दलचे आपण 7 पॉइंट पाहिले होते, 7 घटक पाहिले होते. वस्तूची किंमत. वस्तूचा पुरवठा निर्धारित करणारा वस्तूची किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. वस्तूची किंमत जास्त असेल तर पुरवठा जास्त असतो. याउलट वस्तूची किंमत कमी असेल तर पुरवठा कमी असतो. याचं कारण असं की वस्तूची किंमत अधिक असेल तर उत्पादक किंवा विक्रेत्याला मिळणारा नफा हा अधिक असतो. त्यामुळे उत्पादक अधिक किमतीला जास्त नगरसंख्येचा पुरवठा करतात आणि याउलट कमी किंमत असताना नफ्याचं प्रमाण कमी असते. म्हणून कमी किमतीला उत्पादक कमी वस्तूंचा पुरवठा करतात. म्हणून किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा घटक आपण पाहिला की तंत्रज्ञानाची स्थिती. तंत्रज्ञानाची स्थिती कशी आहे तर जर तंत्रज्ञानाच्या स्थितीमध्ये सुधारणा होत असेल तर त्यामुळे उत्पादन खर्च घटतो, उत्पादनासाठी लागणारा वेळ कमी होतो आणि वस्तूचा दर्जा सुधारतो आणि त्यामुळे कमी किमतीमध्ये जास्त दर्जेदार वस्तू तयार होते आणि अशा वेळी उत्पादकाला मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण हे वाढतं. म्हणून तंत्रज्ञानाची स्थिती जर सुधारत असेल तर पुरवठा वाढतो आणि तंत्रज्ञानाची स्थिती सुधारत नसेल तर पुरवठा कमी असतो. त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती सुद्धा पुरवठा निर्धारित करीत असते. त्यानंतर उत्पादन खर्च. उत्पादन खर्च हा घटक सुद्धा पुरवठा निर्धारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. उत्पादन खर्च हा उत्पादन घटकांच्या किमतीवर अवलंबून असतो. उत्पादन घटकांच्या किमती अधिक तर उत्पादन खर्च अधिक. उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे वस्तूची किंमत बाजारपेठेमध्ये अधिक असते आणि किंमत अधिक असल्यामुळे, किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते. परिणामी उत्पादकांचा नफा घटतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असताना उत्पादक कमी उत्पादन करतात आणि कमीच पुरवठा करतात. याउलट उत्पादन खर्च कमी होत असेल तर नफ्याचं प्रमाण वाढते आणि पुरवठा वाढतो. म्हणजेच उत्पादन खर्च
आणि पुरवठा यांचा व्यस्त संबंध असतो. त्यानंतर पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील किंवा विपुल प्रमाणात उपलब्ध असतील तर पुरवठा वाढतो. आणि या उलट पायाभूत सुविधा जर कमी असतील, अपुऱ्या असतील, दर्जाहीन असतील तर पुरवठा कमी होतो. सरकारचे धोरण सुद्धा पुरवठा निर्धारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. सरकारचं धोरण जर उत्पादनासाठी अनुकूल असेल तर पुरवठा वाढतो आणि याउलट सरकारचं धोरण जर उत्पादनासाठी प्रतिकूल असेल तर पुरवठा कमी होतो. म्हणून सरकारचं धोरण कसं आहे यावर सुद्धा पुरवठा अवलंबून असतो. नैसर्गिक परिस्थिती हा घटक सुद्धा पुरवठा निर्धारणात महत्त्वाची भूमिका बजावतो, महत्त्वाचा असतो, महत्त्वपूर्ण असतो. कारण नैसर्गिक परिस्थितीवर कृषी उत्पादन अवलंबून असते. हवामान चांगलं असेल, पाऊस चांगला पडला तर कृषीमध्ये अधिक उत्पादन येते. परिणामी कृषी मालाचा पुरवठा वाढतो. आणि या उलट हवामान चांगलं नसेल, हवामान प्रतिकूल असेल, पाऊस योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पडत नसेल तर कृषीचं उत्पादन कमी होऊन कृषी उत्पादनाचा पुरवठा कमी होतो. भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक सुद्धा पुरवठा निर्धारणात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामध्ये भविष्यकाळात किमती वाढणार आहेत असा जर अंदाज असेल तर उत्पादक साठा वाढवतात आणि पुरवठा कमी करतात. आणि यामुळे भविष्य काळामध्ये वस्तूच्या किमती घटणार आहेत असा अंदाज असेल तर उत्पादक साठा कमी करतात आणि पुरवठा वाढवतात. कारण त्यांना त्यांचा नफा वाढवायचा असतो आणि किंवा त्यांचा नुकसान भरून काढावयाचं असते. नुकसान कमी व्हावं यासाठी किंवा नफ्याचं प्रमाण जास्त घटू नये यासाठी ते किंमत वाढीची शक्यता असेल तर साठा वाढवतात आणि पुरवठा कमी करतात. या उलट किंमत घटीची शक्यता असेल, घटीचा अंदाज असेल तर साठा घटवतात आणि पुरवठा वाढवतात. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक सुद्धा पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतो, निर्धारित करत असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे बाजारपेठेचं स्वरूप. बाजारपेठेचं स्वरूप कसं आहे या घटकावर त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा अवलंबून असतो. बाजारपेठ जर व्यापक असेल, बाजारपेठेचं स्वरूप व्यापक असेल, तालुका, जिल्हा, राज्य, इतर राज्य, विदेशात अशा प्रकारे बाजारपेठेचं स्वरूप जर असेल तर पुरवठा वाढतो. आणि बाजारपेठेचं स्वरूप जर मर्यादित असेल तर पुरवठा घटतो. कारण बाजारपेठ जर तुम्हाला व्यापक प्रमाणात उपलब्ध होत असेल तर तुमच्या मालाला मागणी मोठ्या प्रमाणावर आहे, तुमचा माल मोठ्या प्रमाणावर विकला जाईल. म्हणून बाजारपेठेचं स्वरूप हे सुद्धा पुरवठा निर्धारित करण्यामध्ये त्या ठिकाणी पुरवठ्यावर प्रभावित पाडत असतं. बाजारपेठ व्यापक स्वरूपाची असेल तर पुरवठा अधिक असतो आणि बाजारपेठ मर्यादित स्वरूपाची असेल तर पुरवठा कमी असतो. त्यानंतर इतर वस्तूंच्या सापेक्ष किंमत. उत्पादक ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूला पूरक असणाऱ्या वस्तूच्या किमती कशा आहेत हा घटक सुद्धा पुरवठ्यावर परिणाम करीत असतो. कारण एखाद्या वस्तूचं उत्पादन करावयाचं असेल तर अनेक प्रकारचा कच्चा माल लागतो किंवा अनेक प्रकारचं उत्पादन एकत्र केलं जातं.
आणि नवीन वस्तूचं उत्पादन केलं. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्या उत्पादनासाठी पूरक असणाऱ्या वस्तू, कच्चा माल असेल किंवा त्या वस्तूचा वापर करताना लागणारी दुसरी वस्तू असेल. उदाहरणार्थ पूरक वस्तूमध्ये मोटार कार आणि इंधन. मोटार कारचा पुरवठा हा इंधनाच्या किमतीवर सुद्धा अवलंबून असतो. इंधनाच्या किमती वाढल्या तर मोटार कारची मागणी कमी होईल, म्हणून मोटार कारचा पुरवठा कमी राहील. आणि या उलट मोटार कारसाठी पूरक वस्तू असणारी इंधन, पेट्रोल, डिझेल किंवा CNG जे काही असेल, तर त्या वस्तूची किंमत कमी असेल तर आपोआपच त्या ठिकाणी मोटार कारची मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळं त्या ठिकाणी नफ्याचं प्रमाण वाढते. म्हणून पूरक वस्तूंच्या किमती सुद्धा त्या ठिकाणी वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करीत असतात. पूरक वस्तूंच्या किमती अधिक तर पुरवठा कमी, आणि या उलट पूरक वस्तूंच्या किमती कमी तर पुरवठा जास्त असतो, अधिक असतो. तसंच इतर वस्तूंच्या सापेक्ष किमतीमध्ये पर्यायी वस्तूंच्या किमती, एकच गरज भागवण्यासाठी जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू उपलब्ध असतात, ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला गरजा भागवणारे अनेक पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा त्या ठिकाणी पर्यायी वस्तूंच्या किमती अधिक असतील तर पुरवठा अधिक असतो. पर्यायी वस्तूंच्या किमती अधिक असतील तर पुरवठा अधिक असतो. कारण स्वस्त किमतीमध्ये पर्यायी वस्तू उपलब्ध होत नाही, म्हणून उत्पादन करीत असलेल्या वस्तूचं उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. आणि या उलट पर्यायी वस्तूंच्या किमती जर कमी असतील तर उत्पादक त्या ठिकाणी पुरवठा कमी करतो. कारण उत्पादन वाढवून पुरवठा केला तरी या वस्तूला पर्याय असलेल्या वस्तूची किंमत कमी असल्यामुळं उत्पादकाच्या वस्तूची मागणी वाढणार नाही. मागणी अभावी मागणी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी मालाचा खप होणार नाही, म्हणून उत्पादक त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा कमी करतो. अशा पद्धतीनं इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती किती आहेत तर त्यावर सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे पुरवठ्यावर परिणाम करणारा आयात निर्यात संबंध. आयात आणि निर्यात हे विदेशी व्यापाराचे दोन भाग आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन भाग आहेत. आयात म्हणजे इतर देशात निर्माण होणाऱ्या वस्तू, इतर देशात निर्माण झालेल्या वस्तू खरेदी करून आपल्या देशात आणणे, त्याला आपण आयात म्हणतो. आणि या उलट निर्यात म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू किंवा सेवा आपण विदेशात विक्री करतो, तेव्हा त्याला निर्यात असं म्हणतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात आणि निर्यात संबंध कसे आहेत, म्हणजे तुमचा इतर देशासोबत व्यापार कसा आहे. वस्तू आयात करणाऱ्या देशाकडून तुमचे देशासोबत तुमचे संबंध कसे आहेत, आणि वस्तू निर्यात करताना निर्यात वस्तू ज्या देशाकडे करतात त्या देशाशी तुमचे संबंध कसे आहेत, म्हणजेच आयात निर्यात संबंध कसे आहेत, यावर सुद्धा वस्तूचा पुरवठा, वस्तूचं उत्पादन अवलंबून. जर आयात निर्यात संबंध चांगले असतील तर पुरवठा अधिक असतो. कारण आयात निर्यात संबंध चांगले असतील तर पुरवठा अधिक असतो. याचं कारण असं आहे, आयात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तुम्ही आयात केलेला माल कच्चा माल म्हणून उद्योगामध्ये वापरू शकता, आणि त्या मालावर आधारित पक्का माल तयार करून पुन्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकता.
म्हणून आयात संबंध चांगले असतील तर कच्च्या मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर आणि त्यावर आधारित पक्क्या मालाचं उत्पादन वाढून पुरवठा वाढू शकतो आणि तो पुरवठा जे उत्पादन वाढलेलं आहे ते उत्पादन तुम्ही जगामध्ये इतर कोणत्याही देशामध्ये विकू शकता, म्हणजेच तुमचा पुरवठा वाढतो. म्हणजे आयात निर्यात संबंध चांगले असतील तर पुरवठा जास्त असतो आणि या उलट आयात निर्यात संबंध चांगले नसतील तर पुरवठा कमी असतो. कारण आयात निर्यात संबंध चांगले नसल्यामुळं तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये एखादी वस्तू तयार करण्यासाठी विदेशातून कच्चा माल आणावा लागत असेल तर तो कच्चा माल पुरेशा प्रमाणात योग्य वेळी उद्योगाला पुरवठा होणार नाही आणि कच्च्या मालाअभावी तुमच्या उद्योगातलं उत्पादन कमी होईल आणि उत्पादन कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होईल. म्हणजे आयात निर्यात संबंध चांगले असतील तर तुमचं उत्पादन वाढवून मोठ्या प्रमाणावर माल उत्पादन केला तरी तो देशात आणि देशाच्या बाहेर विकता येईल आणि या उलट आयात निर्यात संबंध चांगले नसतील तर जगातून तुम्हाला कच्चा माल त्या ठिकाणी आयात करणं कठीण होईल. आयात होणाऱ्या मालाचं प्रमाण कमी असल्यामुळं, कच्च्या मालाचं आयात होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं तुमच्या उद्योगामध्ये उत्पादन जास्त होणार नाही. उत्पादन जास्त न झाल्यामुळे पुरवठा कमी. म्हणजेच त्या ठिकाणी आयात निर्यात संबंध जर चांगले असतील तर हा घटक सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा वाढवू शकतो आणि आयात निर्यात संबंध जर चांगले नसतील तर पुरवठा घटू शकतो. म्हणून आयात निर्यात संबंध हा घटक सुद्धा देशातील पुरवठ्यावर परिणाम करीत असतो. त्यानंतर औद्योगिक संबंध. औद्योगिक संबंध म्हणजे कामगार आणि मालक यांच्यात असणारे संबंध. उद्योगधंद्यामध्ये काम करणाऱ्या कामगार आणि मालक यांच्यातील संबंध कसे आहेत. जर देशामध्ये औद्योगिक संबंध चांगले नसतील, वारंवार औद्योगिक संबंध बिघडून कलह निर्माण होत असतील, औद्योगिक कलह निर्माण होत असतील तर औद्योगिक कलह निर्माण झाल्यामुळे संप किंवा टाळेबंदीचे प्रकार घडून येतात आणि संप किंवा टाळेबंदीचे जर प्रकार घडून आले तर उत्पादन बंद पडतं. टाळेबंदी होत असताना कामगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळं मालक वर्ग उद्योगाला ताला लावतात आणि उद्योग बंद ठेवतात आणि या उलट कामगाराकडून संप झाल्यामुळे, कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कामगार सुद्धा त्या ठिकाणी संप करून उत्पादन बंद पाडतात आणि अशा पद्धतीने जर औद्योगिक संबंध चांगले नसतील, औद्योगिक कलह मोठ्या प्रमाणावर असतील तर मालक आणि कामगार यांच्यातील संबंध बिघडून, उद्योजक आणि कामगार यांच्यातील संबंध बिघडून त्यांच्यातील कलह वाढल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो आणि परिणामी उत्पादन घटते आणि उत्पादन घटल्यामुळे पुरवठा कमी होतो. तर थोडक्यात औद्योगिक संबंध चांगले असतील तर उद्योगामध्ये चांगलं वातावरण असल्यामुळे उत्पादन वाढून पुरवठा वाढतो आणि या उलट औद्योगिक कलह असतील, औद्योगिक संबंध चांगले नसतील तर उत्पादन बंद पडून पुरवठा कमी होतो. म्हणून त्या ठिकाणी देशातील औद्योगिक संबंध कसे आहेत हा घटक सुद्धा पुरवठ्यावर परिणाम करीत असतो, पुरवठा निर्धारित करीत असतो. आणि त्यानंतर शेवटचा घटक आहे उत्पादन घटकांची उपलब्धता. उत्पादन घटकांची उपलब्धता कशी आहे. उत्पादन घटक विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत का. उद्योजकाला जर उत्पादन वाढवायचं झालं
तर त्यासाठी उत्पादन घटकांची आवश्यकता असते. समजा उद्योजकाला उत्पादन वाढवायचं, उद्योगाचा विस्तार करावायचा, तर जमीन आवश्यक असते, भांडवल आवश्यक असते, जास्तीचे कामगार हवे असतात, जास्तीचे मॅनेजर हवे असतात. मग अशा वेळेस या उत्पादन घटकांचं, या उपलब्ध उत्पादन घटकांचं प्रमाण कसं आहे? विपुल प्रमाणात उत्पादन घटक उपलब्ध आहे का मर्यादित प्रमाणात उत्पादन घटक उपलब्ध आहे? जर समजा उत्पादन घटकांची उपलब्धता विपुल असेल, पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला उत्पादनाचे घटक उपलब्ध होणार असतील, तर तुम्ही उत्पादन वाढवून पुरवठा वाढवू शकता. आणि या उलट तुम्हाला उत्पादन वाढवायचं आहे, परंतु उत्पादन वाढवायचं असताना तुम्हाला जे जास्तीचे उत्पादन घटक लागतात, जास्तीचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे घटक लागतात, ते जर उपलब्ध झाले नाही, तर उत्पादन घटकांच्या कमतरतेमुळे उत्पादन वाढणार नाही, उत्पादन उद्योजक वाढवू शकणार नाही, आणि उत्पादन न वाढल्यामुळे पुरवठा वाढवता येणार नाही. म्हणून उत्पादन घटकांची उपलब्धता कशी आहे? उत्पादन घटक जर विपुल प्रमाणात उपलब्ध असतील तर त्यांच्या किमतीही कमी असतात, आणि कमी किमतीमध्ये उत्पादन घटक उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादन वाढवता येते, परिणामी पुरवठा वाढतो. आणि या उलट उत्पादन घटकांची कमतरता असेल, पुरेशा प्रमाणात, पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पादन घटक जर उपलब्ध नसतील, तर त्या ठिकाणी उत्पादन वाढविण्याची इच्छा असून सुद्धा उत्पादन वाढवू शकत नाही, परिणामी पुरवठा वाढत नाही, तर पुरवठा कमी राहतो. थोडक्यात उत्पादन घटकांची विपुलता असेल तर उत्पादन वाढवून पुरवठा वाढवता येतो. या उलट उत्पादन घटकांची कमतरता असेल तर उत्पादन वाढवता न आल्यामुळं पुरवठा कमी राहतो. अशा पद्धतीनं पुरवठ्यावर परिणाम करणारे हे आपण 12 घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.